आपले सर्वांचे मार्गदर्शक वसंतदादा साळवे या सम्यक पुरस्कार समितीचे अध्यक्ष आहेत। या सर्वांच्या वतीने ह्या पुरस्काराचं प्रशांत आंबे सरांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे। पुढील मी माईक आमचे नागेश भोसले सरांना देतो। विनंती आहे कृपया करून माननीय अरविंद तायडे साहेब यांना विनंती करतो, कृपया या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचन करायचं। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक 11 एप्रिल 1988 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी लिहिले। या पुस्तकामध्ये पॅरेग्राफ आहे, महत्त्वाचा पॅरेग्राफ मी या ठिकाणी वाचतो। आत्म्याहुतीच्या प्रेरणा, शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते। याची अनेक उदाहरणे आहेत। प्रचंड फौजफाट्यासह सिद्दी जोहर आणि फजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते। महिने उलटले तरी वेड्यात ढील पडली नव्हती। नेताजी पालकराने सिद्दी हिलालच्या साह्याने वेड्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता। शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते। स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता। वेड्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता। अशा वेळी वेड्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला। या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला। पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला। ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसत मिळाली। अशा प्रकारचे अनेक पॅरेग्राफ त्याच्यामध्ये आहेत। काही पॅरेग्राफ टिक केलेले आहेत। ते अत्यंत या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखरच रयतेचे राजे होते, आपल्या सर्वांच्या राजे होते। त्यानंतर मी महिला आघाडीच्या महासचिव सन्माननीय रेखा चौरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या पुस्तकाचं आपण वाचन करायचं। छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आपण मोठेपण या ठिकाणी या महाराष्ट्रातील जनतेला आपण सांगायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कसे रयतेचे राजे होते या जातीवादी लोकांना आपल्याला या ठिकाणी हे पुस्तक वाचून आपण सांगावून सांगायचं। हे कसंही चौथं पानसरे प्रस्तुत लिखित पुस्तक अगदी 74 पानाचं हे पुस्तक आहे। आणि या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता, आता शिवाजी कोण होता हे एकेरी उल्लेख केल्यामुळे लोकांना प्रश्न निर्माण होतो की शिवाजीनं महाराजांना एकेरी आवाजात हाक मारली। परंतु हे पुस्तक ग्रामीण भागात सुद्धा वाचलं जातं आणि ग्रामीण भागामध्ये अगदी जसं आपण म्हणतो की पांडुरंगा, माऊली, मिठाई असे एकेरी अगदी आत्मीयते आणि प्रेमाने हाक मारली जाते। त्यांचा उद्देश हा अगदी प्रामाणिक होता की शिवाजी कोण होता एकेरी उल्लेख म्हणजे अगदी त्यांच्या मनातून निर्माण होणारा भावनेतला शब्द होता, जो तुमच्या माझ्यामध्ये वसलेला शब्द होता। आणि म्हणूनच आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक नम्र करतो। बहुप्रतिपालक म्हणून त्यांना संबोधन करणारे आपले कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पुढचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला महिला आणि स्त्रींच्या खूप अब्रू जपत होते। त्यातलाच एक 17 नंबर पानावरचा अगदी छोटासा एक पॅरा आहे। शिवछत्रपतीतील काही बाबी अशा अगदी निर्विवाद आहेत, कुणाच्या मनात त्या संबंधी शंका नाही, परंतु या बाबीच्या महत्त्व सर्वांनीच नीट जाणून घेतले आहे। असे म्हणवत नाही, स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे। शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरजामदारी एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती। राजे
देशमुख पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेखी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्यावेळी तो कुणाकडे दान मागता येत नव्हती. त्यांच्याकडे दान मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मनमारक पद आणि पदव्या देत होते. अशा पद्धतीची वागणूक असताना अशा काळात शिवाजींचा या संबोधीचा दृष्टिकोन मुळात वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्यांच्या तरताठ्या पोरीला दिवसा ढवळ्यात सर्व सक्षम उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिऱ्या मरणावर पडून पोरीचा जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. त्यावेळेस काहीच बोलला नाही. शिवाजींच्या कानी ही गोष्ट येतात पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा दिली. नुसतीच झाली नाही तर अंमलातही आणली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जब्बर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजींवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणाच्या शिवरायांनी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मारायला सुद्धा तयार झाले. हे आहे त्यांच्यातला एक पॅरा. ते संपवते आणि दुसऱ्यांना संधी.